नमस्कार पालक वर्ग आणि अतिशय लाडक्या भावी आयुष्यात देशाचं खूप मोठं काम करायला मैदानात आलेल्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंटचं। इंजिनिअरिंग हे आयुष्यातलं असं वळण आहे की जे 10वी पर्यंतचं एक स्वप्न असतं। 12वीला प्रवेश मिळवण्यासाठीची तकतक धडपड रात्रंदिवसची मेहनत असते, पण मागच्या काही वर्षापासून एक वेगळाच अनुभव इंडस्ट्रीला यायला लागलाय। तो म्हणजे 10वी 12वीला गुणवंत असणारे लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंग करून जेव्हा बाहेर निघतायत तर त्यांना जॉब सारखं किंवा करिअर बनवण्यासारखं लागणारं स्किल कमी पडतंय। त्यामुळे आपल्याला एम्प्लॉयेबल इंजिनियर्स मिळत नाहीयेत। फार मोठं दुर्दैव आहे आपल्याकडचं की अतिशय गुणवंत विद्यार्थी ज्यांनी 10वीत प्रचंड मेहनत केली, 12वीत प्रचंड मेहनत केली, पण इंजिनिअरिंगच्या त्या 4 वर्षामध्ये त्याला ज्या ज्या गोष्टी ज्या वेळेस करायला पाहिजे होत्या त्या न जमल्यामुळे, न जमण्यामागचं कारणच आहे की त्या काय कराव्या लागतात हे सुद्धा इंजिनिअरिंग मध्ये योग्य वेळी जर माहीत नाही पडलं तर ग्रॅज्युएशन नंतर नोकरीसाठी धडपडणारा इंजिनियर, नोकरी मिळाली तर सॅटिस्फॅक्शन साठी धडपडणारा इंजिनियर आणि या सगळ्यांमधनं कंपन्यांकडनं येणारी एक ओरड की एम्प्लॉयेबल इंजिनियर्स नाहीयेत, म्हणजे आता आपल्याला यातनं एक वेगळा मार्ग चर्चेमध्ये आणावा लागणार होता। कारण लाखो मुलं इंजिनियर होत आहेत, पण एम्प्लॉयेबल इंजिनियर नाहीये म्हणजे काय, तर कंपन्यांना ज्या स्किल मधला इंजिनियर पाहिजे, ज्या जॉब रोल साठी तो इंजिनियर सूट होणारा पाहिजे, फिट होणारा पाहिजे, तो त्या जॉब रोल साठी जर फिट होत नसेल तर त्याच्या 10वी 12वीचे मार्क व इंजिनिअरिंगच्या CGPA ला महत्वच उरलेलं दिसत नाहीये। पण आता चूक कुणाची यावर संशोधन करण्यापेक्षा याला योग्य मार्ग कसा हा शोधण्यासाठी अभ्युदय एज्युकेशन कन्सल्टन्सीने इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या दिग्गज लोकांच्या विचाराच्या मंथनानंतर असा एक मॉड्यूल इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी आणलाय, जो इंजिनिअरिंग करणाऱ्या प्रत्येक मुलाच्या आणि कुटुंबाच्या आणि पर्यायाने भारतासाठीची सुवर्ण पर्व ठरावे। आम्ही यामध्ये विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर मध्ये असेल तर फर्स्ट इयर मध्ये त्या विद्यार्थ्यांनी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, मी रिपीट करतोय, कुठल्याही ब्रांच मध्ये कुठल्याही कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर मध्ये कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं गेलं पाहिजे। कारण असं पाहिलंय की इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेताना नकळत असं वाटलं जातं की आता काय करिअर तर सेट झालंय आणि आई वडील पण स्वप्न बघतात इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतलाय म्हणजे पोरगा करिअर मध्ये सेट झालाय। पण तो त्रास तेव्हा कळतो जेव्हा सेकंड इयरच्या पुढे कळायला लागतं की नोकरीसाठी लागणारी धडपड वेगळीच आहे। तर आम्ही आमच्या मॉड्यूल मध्ये फर्स्ट इयर मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट इयर मध्ये त्यांनी काय काय गोष्टींवर फोकस केलं पाहिजे, सेकंड इयर असणाऱ्यांना सेकंड इयर मध्ये काय काय फोकस केलं पाहिजे, थर्ड इयर मध्ये असताना थर्ड इयर साठी काय काय केलं पाहिजे आणि फायनल इयर मध्ये असताना फायनल इयर मध्ये काय काय केलं गेलं पाहिजे, अशा तज्ञ अनुभवी इंजिनियर्सच्या गाईड लोकांची टीम आम्ही बनवली आहे। विद्यार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या सर्व्हिसेसचा फायदा घेऊ शकेल आणि फायदा यासाठी घ्यायला लागेल कारण की ज्या कुटुंबाची जबाबदारी त्या विद्यार्थ्यांवर येणार आहे त्या कुटुंबाच्या आनंदासाठी योग्य वर्षी योग्य गोष्ट जर त्याला मिळाली तर उदाहरणार्थ फर्स्ट इयर मध्ये त्यांनी अशा काही गोष्टी शिकल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत की त्याचा पोर्टफोलिओ एका वेगळ्या दिशेने जातो। सेकंड इयरला ब्रांच मध्ये आल्यानंतर तिथनं त्यांनी अकॅडमिक सोबत काय काय केलं गेलं पाहिजे, कारण कंपॅरिझन कुणासोबत होत आहे तर भारतभरच्या इंजिनिअरिंगच्या मुलांचं होत आहे। म्हणजे एका कॉलेजचा विद्यार्थी सगळं करतोय पण दुसऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला त्या माहीतच नव्हत्या गोष्टी, तर गुणवत्ता असूनही स्पर्धेमध्ये आपली मुलं मागे पडतायत। तर लाखो रुपये खर्च करूनही जर इंजिनिअरिंग झाल्यावर पाहिजे ती नोकरी मिळत नसेल तर या पश्चातापापेक्षा अनुभवी लोकांसोबत आपल्या विद्यार्थ्यांनी त्या वर्षीचं गाईडलाईन जर प्रॉपर पद्धतीने घेतलं तर खरा युवा इंजिनियर, एम्प्लॉयेबल इंजिनियर समाजामध्ये नक्कीच आपल्या समोर आणता येईल। कारण कुठेतरी एकदा असं ऐकलंय की सुधा मूर्ती मॅमनी आपल्या एका ऑफिशियल मेसेज मध्ये असं म्हटलं होतं की भारताला गरज आहे
हायेस्ट एम्प्लॉयबल इंजिनियर्स बनवण्याची. कारण कितीतरी पर्सेंट मुलं अशी आहेत की ते इंजिनियर तर बनतायत पण पाहिजे त्या पॅटर्न मधले नाही. तर पर्यायाने समाजावर येणारा दबाव आणि एक बेरोजगार फळी न व्हावी म्हणून आपण आपल्या पाल्यासाठी 100% एकदा या कन्सल्टन्सीचं मॉड्यूल समजून घ्यावं. विद्यार्थ्यांना पण अपील की इंजिनिअरिंग करताना आपण बाकी गोष्टींवर खूप लक्ष देतो पण काय नेमकं केलं पाहिजे हे जर प्रोफेशनल पद्धतीने आपण समजून घेतलं तर प्रोफेशनल लोक या गोष्टीला परफेक्ट पद्धतीने आपल्याला सांगतील. आणि शेवटचं हा मॉड्यूल तर जगामधला एक अति महत्त्वाचा मॉड्यूल आम्ही लोकार्पित केला आहे की इंजिनिअरिंग झालंय, योग्य जॉब मिळाली की नाही मिळाली हे माहीत नाही. कारण बरेच लोक आलेल्या जॉबला ऍक्सेप्ट करून घेत आहेत पण नंतर लक्षात येतं की त्यामध्ये मला इंटरेस्टच नाही आला. तर अशा विद्यार्थ्यांना ज्यांचं इंजिनिअरिंग झालंय आणि ते विद्यार्थी नोकरी तर करत आहेत पण मनासारखी नोकरी नसल्यामुळं कायम स्वरूपी प्रेशरमध्ये आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना आमच्या अनुभवी टीमच्या अनुभवातून योग्य व्यक्तीला योग्य कंपनीपर्यंत नेऊन कशा पद्धतीने आवडती जॉब देता येईल यासाठी आम्ही एक वेगळं मॉड्यूल समाजासमोर आणतोय ज्यामध्ये विद्यार्थी नक्कीच आपल्या आवडत्या जॉब कल्चरचा एक प्रयत्न नक्की करू शकतात. तर नक्कीच या प्रवासामध्ये करिअर करताना व करिअर नंतरच्या वाटा या आमच्या मॉड्यूलमध्ये एकदा आपण नक्की संपर्क करावा. थँक्यू.